चला तर आज आपण नागपंचमीच्या त्या दिवशी आमच्याकडे आवर्जून केला जाणारा विस्मरणात गेलेला पदार्थ करतोय. तर त्यासाठी 1 वाटी चणा डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढली, 1 चमचा अख्खे धने, 1 चमचा जिरे घालून रवाळ असं वाटून घ्यायचं. लगेचच एका भांड्यामध्ये काढलं. लगेचच त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ, पाव चमचा हिंग, 1 पळी कच्चं तेल, भरपूर कोथिंबीर घालून सुके जिन्नस एकत्र केले. लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं. अशा पद्धतीने पीठ मात्र भिजवून घ्यायचं. 10 मिनिटं मुरू दिलं. 10 मिनिटानंतर दाखवल्याप्रमाणे ढोकळे तयार करायचे. सगळे ढोकळे तयार झाल्यावरती कढईमध्ये 2 पळी तेल गरम केलं. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, भरपूर कढीपत्ता, तयार केलेले ढोकळे घालायचे. व्यवस्थित मंद आचेवरती रंग बदलेपर्यंत परतू द्यायचे. 5 ते 7 मिनिटात व्यवस्थित परतल्या गेले. पाऊण ग्लास पाणी घालायचं, झाकण ठेवायचं. पाणी पूर्ण आटेपर्यंत ढोकळे शिजू द्यायचे. नंतर 2 ते 3 मिनिटं असंच आपल्याला परतवून घ्यायचे. नागपंचमीच्या त्या दिवशी आमच्याकडे आवर्जून केले जाणारे खमंग असे ढोकळे तयार. त्यामुळे तुम्ही ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.